ना दुःखात घटना घडली होती. आज सकाळी सकाळी ना दिवस उगवते का नाही तोपर्यंत फोन आला. इतकं वाईट वाटलं ना, काय सुद्धा काम वगैरे केलं नाही, करू वाटलं नाही, स्वयंपाक करू वाटलं नाही, इतकं वाईट वाटलं. तर माऊलीच्या पप्पांच्या बघा मावस भावाचा एक मुलगा अक्षरशः एक 7वी 8वीलाच आहे. तर त्याला देवाज्ञा झाली. सकाळी सकाळी त्यांचा फोन आला होता. तर माऊलीचे पप्पा आज गेलेत तिकडं मुंबईला. तर आज घरीच आहेत गाडी. आज कसं झालं माहिती आहे का, सकाळी सकाळी एक जण म्हणतं हे भाजी बनव आणि एक जण म्हणतं ते भाजी बनव. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 8:30 पावणे 9 आणि मग काही दोघांच्या पण आवडीच्या भाज्या बनवायला घेतल्या. अक्षताच्या आवडीचं वांग्याचं भरीत आणि माऊलीच्या आवडीचं म्हणलं तर घेवड्याची शेंग. तर सकाळी आज त्यांना दुपारचा पण डबा आणि सकाळचा पण डबा असं 2 टायमिंगचा डबा न्यायचा होता. तर दोघांच्या आवडीच्या बघा वेगवेगळ्या भाज्या बनवल्या. आणि इकडं म्हणलं तर चपाती बनवायसाठी माझी कणिक मळायची चालू आहे. संध्याकाळचे 6 वाजले बघा. तर सगळी कामावरून घेतली. आज लवकरच थंडी सुटली आणि माऊली ना आज आजोबांबरोबर बापून बरोबर ना बाहेर गेला होता जरा 25-4ला. तर बघू काय आणले खायला माऊली बाळाने. तर बघू माऊली बाळा काय आणले खायला. तर हे बघा, अय्यो वडापाव आणलाय वे. थांब 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 सोडू, थांब थांब थांब. हे बघा माऊली बाळाला ना असं गरमागरम तर वडापाव घेऊन दिलेत. कोणी दिलेत माऊली वडापाव तुला घेऊन? होय, कुठल्या आजोबानी? वाहुलीच्या होय, बापूंच्या मित्राने आहे ना. तर हे बघा माऊलीला मस्त गरमागरम वडापाव दिलेत. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आणि माझं म्हणलं तर 4-5 दिवसाच्या ब्रेक नंतर तब्येत बरोबर नव्हती ना, तर दळणं दळायला ब्रेकच होता. तर ब्रेक नंतर बघा दळणं दळायचं चालू आहे. तर सगळ्या डोक्यात ना पीठ उडालं इकडं. आणि आपल्या अक्षूचं म्हणलं तर इकडं अभ्यास चाललाय आणि तिची मैत्रीण आली अभ्यास करायला. ए रुद्र इकडं बघ. आणि 1-2 ब्लाऊज कट करून ठेवलेत. ब्लाऊज आलेत ना शिवायला. तर गिरण पण चालू आहे. अजून माऊलीचे पप्पा आले नाही. तर 6:30 वाजले बाहेर म्हणला. तर भरपूर असा अंधार पडलेला दिवस मावळायला लागला. आज कसं झालंय माहिती आहे का, जरा काय वेगळं बनवायचं म्हणलं की अक्षतासाठी आणि माऊलीसाठी ना अगोदर काहीतरी बनवावं लागतं. तर आज अक्षताचं बघा आपलं स्वतःचं चाललंय असं मस्त भेळ बनवायची. आणि आपल्या अक्षूला ना खरं सांगते भेळ बनवायला खरंच अगदी चांगलं जमतं, माझ्यापेक्षा चांगलं. तर अगोदर बघा छानपैकी अशी मस्त आमटी वगैरे करून घेतली. कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं मोहरी जे काय असेल ना फोडणीला ते देऊन मस्त आमटी बनवून घेतली इकडं. आणि आता कांदा आणि कोथिंबीर परत एकदा टोमॅटो असं चिरायचं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये फरसाणा मिक्स करून असं दोघांसाठी बघा बहीण भावासाठी असं बनवायचं चालू आहे. आणि माझं आज ना जरा वेगळंच बनवायचं होतं आज. बरेच असं की जसं की सारखं मी बनवत नाही. भरपूर दिवसातून 1-2-3 महिन्यातून म्हणलं तर चालेल तर असा बेत असतो भरपूर दिवसातून. आणि हे दोघं बहीण भाऊ काही खात नाहीत. तर थोडंसं बघा माझ्या आज जरा वेगळ्या पद्धतीचं बनवले. तर व्हिडिओ शूट करायचा होता पण एवढं काही जमलंच नाही. कारण आज इतका उशीर झाला ना, 9-9:30 वाजलेत मला स्वयंपाकाला. आणि स्वयंपाक लवकर बनवायचं होतं त्यासाठी. आणि व्हिडिओ शूट करत बसलं की उशीर होतो. आणि अगोदर त्याच्यात उशीर झाला आहे. तर एवढं काही सहजासहजी व्हिडिओ काही लगे शूट करता येत नाही. सगळं कामं वगैरे बघत व्हिडिओ शूट करायचं म्हणलं की बराच उशीर होऊन जातो. तर आज टायमिंगच नव्हतं मला व्हिडिओ शूट करायला. आणि आज जसं की आता अलीकडे बघा 1 दिवसाआड 2 दिवसाआड असं माझे व्हिडिओ पडतात. आणि आज जरा उशीर झाल्यामुळं ना काहीच करता येईना. तर म्हणलं चला असं एक वेळेस ना तुमच्याबरोबर पण माझी रेसिपी ना साधी सिंपल गावाकडची पद्धतीत ना नक्कीच एक वेळेस शेअर करल. तर तुम्ही सांगा शेअर करू का नक्की. आणि असं ना एकदम साधं सिंपल असं बनवायचं असते माझं. बाजरीचं वगैरे पीठ घालून. आणि आज एवढ्या भाकरी बनवल्या तर सगळ्यांसाठी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. तर आज आपला गावाकडचा बेत आहे. तर या सगळे जेवाय दळणं दळत ना जे काय माझी कामं होती बघा ती कामं करून घेतली. दळलेली बघा चिरलर पार्टी आल्या दळणं न्यायला. सरका बाजूला सरका. 4-5 वाजल्यापासून सगळी दळणं दळून घेतली. आज माऊलीचे पप्पा यायच्या अगोदर सगळी दळणं दळून घेतली. तर 1-2 दळणं होते बघा. तर ते पण घेऊन गेले. दळणं दळत ना सगळी कामं आवरून घेतली. तर चला आता चहाचा टायमिंग झाला, चहा बनवायचा आहे.
आणि अक्षराचं माऊलीचं चाललंय अभ्यास. माऊली बाळाचा अभ्यास झाला ना? हो, माऊली बाळाचा अभ्यास झालेला आहे. तर चला, आज माऊलीच्या पप्पांनी ना मंडई संपलेली मंडई आणली. काय काय आणले बघूया. आणि माऊलीला बघा गार लागतंय ना, तर कसा बसलाय लगेच. हे बघा, शेगडीपाशी ना थोडंसं गरम पिते. तर अक्षता माऊली दोघं पण शेगडीपाशी बसत असते शेकण्यासाठी. तर चला, दळणं दळत लसूण आणि भाजी वगैरे निवडून ठेवली. आणि पीठ पण संपलेलं. ते सगळं घरातलं जे काही होणं होतं, म्हणजे की थोडंसं कामामुळं आज काही व्हिडिओ शूट करायला वेळ भेटला नाही. आणि आज दिवसभर म्हणलं तर माझं दळणं दळायचं मिशनीचं काम चालू होतं. 3 वरच राहू दे. आणि चला, तर स्वयंपाक बनवायचा. आज गुरुवार आहे. दळणं दळत ना मग अशी काम करून ठेवले. लसूण आणि भाजी निवडून ठेवलेली आहे. तर लसूण सोलायला बघा जास्त वेळ लागते आणि मला जास्तीत जास्त लसूण भाजीला लागते. तर माऊलीच्या पप्पांनी बघू असं मस्त ना कोथिंबीर आणलेली ताजी. इकडं मेथी बघा. आणि आता सध्या भाज्या भरपूर स्वस्त झालेत म्हणले. वांगी बटाटी जे काय असेल ना, सॉरी बटाटी नसेल न वांगी, परत वांगी तर स्वस्त झालेत. भाज्या केवढी मोठी पेंडी न भाज्या आता भरपूर स्वस्त झालेल्या आहेत. तर फ्लावर आणलाय बघा माऊलीच्या पप्पांनी. मसाले भात वगैरे बनवायला लागतो ना फ्लावर. टोमॅटो, कांदे, वाटाण्याच्या शेंगा, बटाटा. आणि माऊलीचा एकदम फेवरेट बटाटा आहे ना माऊली? हा, एकदम फेवरेट माऊलीचा बटाटा. वाटाण्याच्या शेंगा, कांदा आणि बटाटा, टोमॅटो एवढं संपलेलं. जे काय संपलेलं तेवढंच आणलंय. आणि तसं जर बघायला गेलं तर दररोजच माऊलीचे पप्पा जात असते अकलूजला. चला, आता भाजी बनवूया. एक भाजी निवडून. आता वाजत बघा सकाळचे 9:30. आणि आज शनिवार असल्यामुळे ना अक्षता माऊली दोघं पण शाळेत गेलेत. आज 8 ते 11 शाळा असते त्यांची. तर सकाळी ना दोघं पण गेले शाळेत. आणि माझं म्हणलं तर मला जायचं गवताला. तर आज सकाळी लवकर कामावरून घेतली. स्वयंपाक वगैरे काही बनवलं नाही. आणि अक्षताला माऊलीला ना सकाळी चहानखारी खायची होती, तर त्यांच्यासाठी चहा बनवला. तर आज सकाळी बघा इतकी वाईट ना दुःखात घटना घडली होती. आज सकाळी ना दिवस उगवते का नाही तोपर्यंत फोन आला. इतकं वाईट वाटलं ना, काय सुद्धा काम वगैरे केलं नाही, करू वाटलं नाही, स्वयंपाक करू वाटलं नाही, इतकं वाईट वाटलं. तर माऊलीच्या पप्पांच्या बघा मावस भावाचा एक मुलगा अक्षरशः एक 7वी 8वीलाच आहे. तर त्याला देवाज्ञा झाली. सकाळी त्यांचा फोन आला होता. तर माऊलीचे पप्पा आज गेलेत तिकडं मुंबईला. तर आज घरीच आहेत. गाडी घरीच आहे. सकाळी इतकं वाईट वाटलं. इतका फोन आला ना, असं कधी होणं इतकं बाळच म्हणायला लागेल त्याला. अजून त्याची काय सुद्धा इच्छा, अजून त्यानं काही बघितलं पण नव्हतं आणि काही इच्छा पूर्ण नव्हती झाली त्याची. तोपर्यंतच देवाने त्याला लवकरच नेलं. तर इतकं वाईट वाटलं. सकाळी आता 9 9:30 वाजले. तर माऊलीच्या पप्पांना बघा लगेच फोन आला होता सकाळी लवकर. तर आंघोळ करतात ना, आतावरच फोन आला होता. तर लगेच आंघोळ केली ना, तर लगेच निघून गेलेत. तर भरपूर लांब आहे. आता माहीत नाही किती वेळ लागते. मुंबईला राहतात ती. मुंबईला गेलेले आहेत. तर इतकं वाईट वाटलं ना सकाळी अक्षरशः मला बोलूसुद्धा वाटत नाही. आता इतकं वाईट वाटलं. असं कधीसुद्धा कोणासुद्धा बरोबर होऊ नये. तर त्या बाळात बघा काल देवाज्ञा झाली. माहीत नाही काय झालं, कशासाठी काय झालं आणि नेमकं कशामुळं काय झालं तेच माहीत नाही. पण एवढं मात्र सकाळी फोन आला होता. आज आत्यांना सकाळी फोन आला होता. तर माऊलीचे पप्पा गेलेत बघा सकाळी की काल 4 4:30 वाजता असं काहीतरी झालं आहे. इतकी वाईट दुःखात घटना घडली. सणासुदीचं तोंडावर लेकराला असं झालं. असं काय तर काही बोलायला पण शब्द नाही, काय सुद्धा. इतकं वाईट वाटायला लागले सकाळी. आणि माझं म्हणलं तर आज मी सकाळी चहासुद्धा पिला नाही. इतकं वाईट वाटत होतं मला. अक्षरशः स्वयंपाक तर लांबच राहिला. आणि अक्षतासाठी बघा माऊलीसाठी चहा बनवलं तरी दोघंजण चहानखाली खाऊन गेलेत. तर माझं म्हणलं तर कपडे धुवून घेतले. आज सकाळपासून 9:30 वाजले, काहीसुद्धा काम नाही. कपडे नाही, ते स्वयंपाक नाही, काय नाही, कपडे तेवढी धुवून घेतली. शेळ्यांना अजिबात गवत नाही. गवत आणायला जायचं आहे, थोडंसुद्धा गवत नाही.
थोडंसुद्धा असं शेळ्यांना गवत नाही. एक आठवड्याचा ब्रेक घेतला आहे. आठवडाभर आजारी होते ना, तर त्याच्यामुळं गवत आणलं नाही. बापूंनीच गवत आणलं होतं. तर चला आता शेळ्यांना गवत आणायला जायचं आहे सकाळी सकाळी. तर सकाळी तर कसं म्हणायचं 9:30 वाजून गेलेत आणि इकडं असं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि आता जास्त उन्हात पण बसू वाटत नाही. हे बघा कसे आपले पिल्लं खायला लागलेत. मकाचा पाला होता तर तेच टाकलाय, पिल्लांना ठेवलाय आणि टाकलाय आणि शेळीला पण तेच ठेवलाय. तर चला आल्यानंतर परत गवत घेऊन आल्यानंतर मिशनीवर बसायचं. आत्याचं आवरले, आता आत्या चालले शाळेत. आता घरात ना सगळं शांत शांत वातावरण आहे आणि मला पण जायचं आहे गवताला.